वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आपण मागच्या पाठामध्ये पतंजल सूत्राचा पहिलं जे सूत्र आहे ते पाहिलेलं होतं. दुसरं जे सूत्र आहे ते आहे योगश्चित्त वृत्ती निरोधा. ही योगाची एक प्रकारे व्याख्या केलेली आहे. योग म्हणजे काय? योगाच्या अनेक ठिकाणी अनेक व्याख्या आहेत. जसं योगा कर्मसु कौशलम गीतेमध्ये म्हटलेलं आहे, तसं या ठिकाणी त्यांनी म्हटलंय योगश्चित्त वृत्ती निरोधा. योग म्हणजे चित्तांच्या वृत्तींचा निरोध. आता चित्त म्हणजे काय आहे? चित्त म्हणजे चेतवणे असा मूळ संस्कृत मधला धातू आहे. त्याचं भूतकाळवाचक धातू साधित जे आहे ते चित्त. त्याचा अर्थ होतो चेतवलेले असा त्याचा अर्थ होतो. कर्मेंद्रिय व ज्ञानेंद्रिय यांच्यापासून मन आणि मनातील चिदाकाशापर्यंत चित्ताची व्याप्ती असते. म्हणजे आपली जी 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय यांच्यापासून मन आणि मनापासून चिदाकाश, चिद आकाश इथपर्यंत या चित्ताची व्याप्ती आहे. इथं चित्त आणि मन भिन्न आहेत हे लक्षात घेणं आवश्यक आहे. बऱ्याच जणांना चित्त आणि मन हे एकच वाटतं, परंतु चित्त आणि मन हे खूप वेगळं आहे. योगिक क्रियांचा प्रारंभ हा मनाच्या द्वारे चित्तात करावा लागतो. या ठिकाणी या सगळ्या चित्तातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी आपल्याला मन हे साधन म्हणून वापरायचं आहे. मन हे करण आहे, साधन आहे. चित्त व मन याचे अगदी जवळचं नातं आहे. समाधीतल्या प्रक्रिया चित्त प्रदेशात घडतात, त्या मनामध्ये घडत नाही. समाधीच्या पुढं आपण ध्यानाकडे जात असतो. ध्यान बुद्धीत घडतं. बुद्धीच्या ठिकाणी घडतं ते ध्यान आहे. आणि समाधीचा जो काही विषय आहे तो मात्र आपल्या चित्तामध्ये, अंतःकरणामध्ये हा घडत असतो. सत्व रज तम हे 3 गुण चित्ताचे मूळ घटक आहेत. चित्त बनलं कसं? तर ते त्रिगुणाच्या माध्यमातून बनलेलं आहे. त्यामुळं यातले सत्व रज तमाचा बॅलन्स हा खूप महत्त्वाचा असतो. तो बॅलन्स जेव्हा बिघडतो तेव्हा मग आपल्या प्रवृत्ती बिघडतात. मग त्या अतितम, अतिरज किंवा अतिसत्व अशा पद्धतीच्या किंवा त्याच्या वैगुण्य येऊन त्या बनत राहतात आणि मग तो चित्तामध्ये दोष निर्माण होतो. म्हणून सत्व रजतम या 3ही गुणांचं समत्व साधणं हे खूप महत्त्वाचं आहे. या गुणांप्रमाणे वृत्ती बनतात. वृत्तीच्या मधला मूळ शब्द आहे वृत्त. वृत्त म्हणजे वागणे. या वागण्यापासून बनलेल्या वर्तनाला वृत्ती असं म्हटलेलं आहे. चित्ताच्या वागण्याला अर्थात चित्ताच्या वर्तनाला चित्तवृत्ती असं म्हणतात. आता
आपल्या मनामध्ये अनेक विचार येत असतात, तसे चित्तामध्ये अनेक वृत्ती येत असतात. आणि ह्या वृत्ती इतक्या प्रचंड प्रमाणात आपल्या मनामध्ये अंतःकरणामध्ये येत असतात, चित्तामध्ये येत असतात, की त्याची एक मालिकाच असते. एक वृत्ती संपली की दुसरी, दुसरी संपली की तिसरी, तिसरी संपली की चौथी, अशी वृत्तींची मालिकाच चालू असते. तर आपल्याला चित्तवृत्ती निरोध करायचा आहे, म्हणजे या चित्ताच्या वृत्ती ज्या येतात त्या थांबवायच्या. तो प्रकार आपल्याला थांबवता आला तर आपली समाधी लागायला चांगली अवस्था प्राप्त होईल. आता या चित्तवृत्ती आहेत, त्याच्यातल्या काही महत्त्वाच्या चित्तवृत्ती आहेत. त्यातली पहिली जी आहे ती मूढ चित्त अशा तऱ्हेची वृत्ती आहे. तमोगुणाचं आधिक्य झालं की मूढ चित्त अशा तऱ्हेची वृत्ती तयार होते. चित्त बाह्य विषयांकडे वळते. अंतर्मुख होण्याच्या वेळी ते बहिर्मुख होतं चित्त, आणि त्याप्रमाणे आपल्या मनामध्ये या गोष्टी निर्माण व्हायला सुरुवात होती. मनाचं आणि चित्ताचं नातं जवळचं आहे, त्यामुळं चित्ताची वृत्ती आली, त्या वृत्तीप्रमाणे मन विचार करायला सुरुवात करतं. पापाचरण घडते, बहिर्मुख चित्त बनते. तमोगुणामुळे आळस, तंद्रा, निद्रा, मूर्छा या अवस्था येतात. निद्रा अवस्थेतील सर्व जीव हे मूढचित्त अवस्थेमध्ये असतो. आता या ठिकाणी आपल्याला आळसाचा अनुभव खूप वेळा येतो, की मनात कुठेतरी एक इच्छा असते की आपल्याला काय हे काम करायचं आहे, परंतु आपण ते काम न करता नुसतंच बसलेलो असतो, कुठली क्रिया करत नाही, हालचाल करत नाही. तर ही जी मनात चित्ताची अवस्था आहे त्याला आळस असं म्हटलेलं आहे. आणि अशा तऱ्हेचा आळस हा आपल्या कर्मामध्ये बाधा आणत असतो. त्यानंतर आहे तंद्रा. आपण बऱ्याच वेळा वर्गामध्ये एखादा मुलगा असा असतो की शिक्षक काय शिकवत आहे त्याच्याकडे त्याचं लक्ष नसतं, तो आपल्या तंद्रीमध्ये असतो. अगदी त्याला जाऊन आपण हात लावला तरच त्याची तंद्री भंग पावते. तर अशा रीतीनं एका विशिष्ट अवस्थेमध्ये, एका विशिष्ट विचारामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती गुंगून जाते तेव्हा त्या अवस्थेला तंद्रा असं म्हटलेलं आहे. आणि ही तंद्रा सुद्धा ही चित्तवृत्ती आहे, आणि ती चित्तवृत्ती, त्या चित्तवृत्तीला मूढ चित्त असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आहे निद्रा. रोज आपण दिवसभरात नाही झोपलो तरी रात्री आपण निद्रा घेतो. या निद्रा अवस्थेमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टींचं भान नसतं. तर ही जी अवस्था आहे तिलाही मूढ अवस्था असं म्हटलेलं आहे, या मूढ चित्त असं म्हटलेलं आहे. आणि मूर्छा. बऱ्याच वेळा आपण आजारी माणसाला ग्लानीत आहे असं म्हणतो, आणि त्यावेळी त्याला समजत नाही काय करायचंय, काय घडायचंय, आजूबाजूला काय चाललंय याचं त्याला भान राहत नाही. एक प्रकारच्या बेशुद्ध अवस्थेच्या जवळची ही अवस्था आहे, किंवा त्याची तीव्र अवस्था जेव्हा होती मूर्छेची तेव्हा बेशुद्ध अवस्था ही प्राप्त होते. तर अशा तऱ्हेनं या 4 अवस्था आहेत की ज्याला मूढ चित्त असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आहे क्षिप्त चित्त. चित्तात रजोगुणाचं आधिक्य असतं, मूढमध्ये तमोगुणाचं असतं, आणि क्षिप्त चित्तामध्ये रजोगुणाचं आधिक्य असतं. चित्त बाह्य विषयांकडे प्रेरित असतं. इंद्रिय जणू
चित्ताला बाह्य विषयाकडे खेचत असतात, या ठिकाणी हा मोह असतो. आपण बऱ्याच वेळा मुलांना सांगतो की अभ्यास करायचा आहे तर तुला, मोबाईलशी खेळू नकोस, तर 5च मिनिटं या पद्धतीनं तो त्या खेळामध्ये रंगून जातो. किंवा बऱ्याच वेळा आपल्याला कोणीतरी बोलावतं, हाक मारतं आणि आपण हो आलो असं सांगत असतो, परंतु आपण जात नाही. ही जी एका विशिष्ट बाह्य विषयाकडे खेचलं जाण्याची जी प्रवृत्ती आहे, याला किंवा ही मोहमय अशा पद्धतीची जी हे आहे, एकदा आपण व्हॉट्सअप ओढून त्याच्यात घुसलो की आपल्याला त्यातून बाहेर यावंसं वाटत नाही. फेसबुकमध्ये गेलो की ते बघतच राहावंसं वाटतं, किती वेळ जातो आपल्या लक्षात येत नाही. तर हे आपलं चित्त बाह्य विषयांकडं खेचलं जातं, हे व्यसन आहे. आणि या व्यसनाच्या बाबतचा हा सगळा विचार आहे. व्यक्तीला ते खेचत असतो, व्यक्तीला तो मोह खेचत असतो. ज्यांना तंबाखूची तलफ येते, कोणाला सिगरेटची तलफ येते, कोणाला दारूची तलफ येते, हे जे सगळं आहे याला क्षिप्त चित्त असंच म्हटलेलं आहे. कारण हे एक प्रकारचे मोह आहे आणि या मोहामुळं माणूस आपल्या मूळ ध्येयापासून च्युत होतो, मूळ ध्येयापासून बाजूला होतो, किंवा त्यासाठी मूळ ध्येयासाठी जे काही कर्म करायचं आहे त्या कर्मापासूनही तो दूर होतो. तर अशा रीतीनं आपल्या चित्ताच्या वृत्तीमध्ये ही एक वृत्ती तयार होती की त्याला क्षिप्त वृत्ती असं म्हटलेलं आहे. त्यानंतर तिसरी जी वृत्ती आहे ती आहे विक्षिप्त वृत्ती. त्रिगुणांच्या ठिकाणी जीवास विषयांचा भोग देऊन पुढे अपवर्ग म्हणजे मोक्ष द्यावा असे सामर्थ्य असते. या त्रिगुणांच्या ठिकाणी आपल्याला मोक्ष देता येईल अशी शक्ती आहे, ताकद आहे. याला योगशास्त्रात भोगाद वर्गार्थता, भोगाद वर्गार्थता असं म्हटलेलं आहे. तमो रजोगुण हळूहळू कमी होत जाणे व सत्वगुण वाढत जाणे ही भोगाप वर्गार्थते मुळे शक्य होते. तर हा शब्द खूप बघा, भोगाप वर्गार्थ ते भोग वगैरे ज्या गोष्टी आहेत, किंवा मगाच्या याच्यामध्ये आपण बघितलं की क्षिप्त वृत्तीमध्ये की आपल्याला मोह पाडणाऱ्या काही गोष्टी आहेत, तर त्या गोष्टींचा मोह कमी कमी करत नेणं म्हणजे रजोगुण आणि तमोगुण यांचा प्रभाव कमी कमी करत नेणं आणि त्याच वेळी सत्वगुणाला वाढवत नेणं, ही क्रिया जी घडती ती या भोगाप वर्गार्थत याच्यामुळं आपल्याला समजू शकते. अशा वेळी मुळात क्षिप्त चित्त असताना एकाग्रता व प्रसंगी सिद्धी काही काळ जाणवतात. म्हणजे क्षिप्त चित्तामध्ये जेव्हा मोहामध्ये माणूस अडकलेला असतो, म्हणजे आपण व्हॉट्सअपचा विचार केला किंवा फेसबुकचा विचार केला तर ते खेळत असताना इतकं कॉन्सन्ट्रेशन होतं आपलं की आपण बाहेरचं सगळं जग विसरून जातो. तर खरं म्हणजे त्या मोहामध्ये अडकलेलं आहे, परंतु त्या ठिकाणी समाधी अवस्था प्राप्त झालेली असते, काही क्षण का होईना, काही काळ का होईना. हा त्याच्यातला आपोआप घडलेला हा भाग आहे.
या अवस्थेला विक्षिप्त चित्त अवस्था असं म्हणतात. आपण काही मुलं बघतो, मगाशी मी शाळेतल्या वर्गातलं उदाहरण दिलं तर तंद्री लागलेली असते. ही तंद्री सुद्धा एक प्रकारची एकाग्रता आहे. पण ही तंद्री असो किंवा विक्षिप्त चित्त असो, या ठिकाणी जी एकाग्रता आहे ती एकाग्रता कार्यावर नाही आहे. मनाला बरं वाटणाऱ्या एखाद्या विषयाशी जोडलेली ती एकाग्रता आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला खूप चांगल्या गोष्टी खायला आवडतात आणि मग तो त्या विचारामध्ये की मला जिलबी खायची आहे या एका विचारामध्ये तो गुंगून गेलेला असतो आणि तो त्या विचारात असताना ते प्रत्यक्ष पाहत असतो आणि तो इतका गुंगून जातो की मग त्याला बाकीच्या कुठल्या गोष्टीचं भान राहत नाही. ती खरी म्हणजे एकाग्रता साधलेली आहे. एक प्रकारची ती जिलबीची समाधी लागलेली आहे. पण त्याला समाधी असं म्हणता येत नाही, कारण ती एका विशिष्ट मोहाच्या विचाराने लागलेली तंद्री आहे. हे अगदी सहज घडतं. हे जे ध्यान लागतं हे सगळं अगदी सहज घडतं, आपोआप घडतं. आणि आपल्याला त्या त्या गोष्टीचं त्या पद्धतीनं आस्वाद घेणं याची एक प्रकारची चटक लागते. जशी व्हॉट्सअपची सवय लागते, जशी फेसबुकची सवय लागते, मुलांना वेगवेगळे गेम खेळण्याची सवय लागते. म्हणजे मुलं जर गेम खेळत असतील तर आईनं त्यांना जेवायला बोलावलं तरी सुद्धा ते यायला तयार नसतात. तर म्हणजे भूक लागलेली असते, परंतु त्या गेममध्ये ते एवढे गुंतलेले असतात की त्यांना त्याच्यातून बाहेर यावंसं वाटत नाही. तर हे जे अवस्था आहे याला विक्षिप्त चित्त असं म्हटलेलं आहे. त्यानंतर चित्ताची पुढची अवस्था आहे ती एकाग्र चित्त. विषयानंद गौण स्वरूपात आहे. एकाग्रता प्राप्त करून सात्विक आनंद मिळावा ही शुभ वासना चित्तात निर्माण होते व निषिद्ध आचरणाचा व काम्य मार्गाचा त्याग करून निष्काम अनुष्ठान निग्रहपूर्वक सुरू होते. तर या ठिकाणी मगाशी आपण बघितलं की एकाग्रता ही तुमच्या बऱ्याच गोष्टींमध्ये साधते. तुम्हाला व्यसनामध्ये पण एकाग्रता साधली जाते लोकांची, परंतु ती एकाग्रता चांगली नाही आहे, ती तंद्रा आहे. पण जर तुम्हाला एकाग्र चित्त करायचं आहे तर ते मात्र आपल्याला ठरवून करावं लागतं. एकाग्र चित्त जेव्हा आपण ठरवून करतो, एखाद्या विषयावर आपण चित्त एकाग्र करतो, एखाद्या वस्तूवर आपण चित्त एकाग्र करतो, त्यावेळी चित्तामध्ये शुभ वासना निर्माण होतात व निषिद्ध आचरणाचा आणि काम्य मार्गाचा, चुकीचं आचरण जे आहे त्याचा, आणि काहीतरी मागणं करायचं आहे, काहीतरी इच्छा धरायची आहे, याच्यापासून आपण दूर होतो. काम्य मार्गापासून आपण दूर होतो आणि या सगळ्याचा त्याग करून निष्काम अनुष्ठान निग्रहपूर्वक सुरू होते. आणि जेव्हा आपण काम्य विषय बाजूला टाकतो तेव्हा जे सुरू होतं ते निष्काम अशा स्वरूपातलं आहे. आणि मग ते जे अनुष्ठान आपण करू, ती जी काही साधना करू, ती निग्रहपूर्वक सुरू होते. त्याच्या मागे एक निग्रह असतो, एक इच्छाशक्ती असते आणि त्याच्यातून आपण ते कार्य सुरू करतो. चित्ताची बहिर्मुखता संपुष्टात येते, चित्त अंतर्मुख होऊ लागते व एकाग्र चित्त अवस्था प्राप्त होऊ लागते. योग म्हणजे चित्तांच्या वृत्तींचा निरोध,
येथे बहिर्मुख वृत्तीचा निरोध हा प्रयत्नपूर्वक होतो, त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागतो. ही आपोआप घडणारी गोष्ट नसते. योग म्हणजे चित्तांच्या वृत्तीचा निरोध. येथे बहिर्मुख वृत्तीचा निरोध हा प्रयत्नपूर्वक होतो. रजोगुण तमोगुण कमी कमी होत चित्त शुद्ध होते. आता या त्रिगुणांपैकी तमोगुण आणि रजोगुण हा कमी कमी होत जातो, चित्त शुद्ध होतं. एकाग्रता अवस्था ही संप्रज्ञात समाधी असते. एकाग्रता ही जी अवस्था आहे याला संप्रज्ञात समाधी असं म्हटलेलं आहे. चित्ताचे आलंबन म्हणजे एकाग्रता जेवढे सूक्ष्म, म्हणजे जेवढी चित्ताची एकाग्रता ही सूक्ष्म असेल त्या प्रमाणात समाधी सूक्ष्म असते. आता सूक्ष्म समाधी हा खूप वेगळा विषय आहे. स्थूल समाधी आणि सूक्ष्म समाधी, वरवर लागलेली समाधी आणि एखाद्या विषयामध्ये अगदी चित्ताच्या मध्ये अशी काही एकाग्रता येते की बाहेरचे सगळ्या विषयांचा आपल्याला विसर पडतो आणि अत्यंत सूक्ष्म स्तरावर ही सिद्धी किंवा ही समाधी अवस्था आपण अनुभवू शकतो. याशिवाय पुढचं जे आहे ते निरुद्ध चित्त. प्रयत्नपूर्वक चित्ताच्या सर्व वृत्तींचा निरोध झाला, त्या चित्तवृत्ती सगळ्या बाजूला काढल्या, बाजूला केल्या की निरुद्ध चित्त होतं, निर्विचार समाधी साधते. आता मगाची जी समाधी आपण पाहिली ती निर्विचार नाही, पण या ठिकाणी जेव्हा निरुद्ध चित्त होतं तेव्हा निर्विचार समाधी साधते. ऋतंबरा प्रज्ञा प्राप्त होते. तिच्या साह्याने बुद्धीतील संशय, विपर्यय, शंका हे दोष जातात. चित्तातले बहिर्मुख संस्कार क्षीण होतात व नंतर ते नष्ट होतात. चित्त अधिक सूक्ष्म विचार विषय अवलंबना करता स्वीकारते. प्रयत्नाने चित्तवृत्तींचा निरोध होतो. केवळ संस्कार मात्र राहिलेले चित्त हे निरुद्ध चित्त होते. आता आपल्याला चित्तामध्ये जे काही संशय आहे, शंका आहे, याच्यामुळं आपल्याला खूप त्रास होत असतो. म्हणजे खरं हुशार असणाऱ्या व्यक्ती जास्त संख्या विचारतात, पण या शंका ज्या आहेत या ज्या निर्माण होत आहेत ही एक प्रकारची वेगळी विकृती पण आहे. आणि या शंकांमुळं आपल्याला आपल्या ध्येयावर एकाग्र होता येत नाही. ते ध्येय साधण्यासाठी आपल्याला खूप प्रयास करावे लागतात. जर एकाग्रता असेल आणि मनात शंका नसती, मनात कुशंका नसती, तर आपलं चित्त जास्त चांगल्या रीतीनं एकाग्र होऊ शकतं, आपल्या ध्येयाशी जोडलं जाऊ शकतं. आता जेव्हा चित्त निर्विकार अवस्थेकडे जायला सुरुवात करतं, निरुद्ध चित्ताच्या अवस्थेकडे जायला लागतं, त्या चित्तातले सगळे विषय जे आहेत ते हळूहळू लोप पावायला सुरुवात होतात. जे विचार आहेत ते हळूहळू लोप पावायला सुरुवात होतात. आणि हे जे लोप पावणं आहे, चित्ताचं लोप पावणं आहे, हे निरुद्ध चित्त होतं. संसाराच्या बीजभूत वासना या अवस्थेत जळून जातात. आपण ज्या संसारात जगतोय, संसार म्हणजे नवरा बायको असा संसार नाही, ज्या मायेमध्ये आपण जगतोय त्याला संसार असं म्हटलेलं आहे. आणि या मायेच्या मध्ये ज्या भावना निर्माण होतात त्या बीजभूत असतात, त्या आतून कुठेतरी पेरल्या गेलेल्या असतात. त्या मुळामध्ये कुठेतरी आपल्याकडं बीज स्वरूपानं त्या
भावना असतात आणि त्या प्रत्यक्षात येऊन आपल्याला या त्रास देत असतात. म्हणून असंप्रज्ञात समाधी ही निर्बीज समाधी आहे. या ठिकाणी बीज नाही आहे, या ठिकाणी कुठल्याही विचाराचा भाग नाही आहे. सर्व विचार दूर करून निर्बीज विचार हे बीज स्वरूप आहे. मग विचार नाही अशी अवस्था जी येते ती निर्बीज अशा तऱ्हेची अवस्था आहे. आणि मग त्याला संप्रज्ञात समाधी असं म्हटलेलं आहे. चित्ताच्या एकाग्र व निरुद्ध या दोनच अवस्था फक्त योग म्हणून समजतात. योगासाठी जो विचार आहे त्याच्यामध्ये एकाग्र आणि निरुद्ध या दोन प्रकारच्या अवस्था ज्या आहेत त्या योग म्हणून समजल्या जातात. बाकी सगळ्या ज्या अवस्था आपण बघितल्या, क्षिप्त, विक्षिप्त वगैरे, या सगळ्यांना योग म्हणत समजत नाही, यांना योग म्हणत नाही. या शेवटच्या दोन वृत्तीत प्रयत्नपूर्वक वासना आणि वृत्तींचा त्याग केला जातो, अर्थात निरोध केला जातो. इथं प्रयत्नाला खूप महत्त्व आहे. आपण प्रयत्न कसा करतो त्यावरच आपल्याला ती अवस्था, संप्रज्ञात समाधीची अवस्था ही प्राप्त होते. संप्रज्ञात समाधीची अवस्था किंवा निरुद्ध अवस्था प्राप्त करण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रयत्नांची आवश्यकता आहे. कारण क्षणाक्षणाला आपल्यामध्ये चित्तवृत्ती ह्या निर्माण होत असतात आणि त्या चित्तवृत्तींकडे लक्ष न देता त्या चित्तवृत्तींना मनोमन दूर करून आपल्याला चित्ताची एकाग्रता साधायची असते. आणि हीच ती संप्रज्ञात असंप्रज्ञात अशी समाधी आहे. हे पतंजलींनी दुसरं सूत्र दिलेलं आहे की आपलं जे चित्त आहे त्याचा निरोध करावा लागतो. त्यातल्या ज्या भूलभुलैयात नेणाऱ्या, मोहात पाडणाऱ्या अशा ज्या ज्या वृत्ती आहेत त्या त्या वृत्तींना आपल्याला दूर करावं लागतं. आणि समाधी अवस्थेचा जाण्यासाठी सगळ्यात त्रासदायक जर काही असेल तर या चित्तवृत्ती असतात की ज्या आपल्याला एकाग्र होऊ देत नाहीत, एकचित्त होऊ देत नाहीत. अशा तऱ्हेच्या या वृत्ती असतात आणि या वृत्तींना दूर करणं हे अत्यंत आवश्यक असतं. काही लोकांना ही अवस्था सहजतेनं प्राप्त करता येते, पण बऱ्याच वेळा असं पाहिलं जातं की अशी वृत्ती ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडं भावनांचं प्रमाणही थोडं स्लाईट हे कमी आहे आणि त्यामुळं ती लोक आपल्या अंतःकरणाकडं, चित्ताकडं दुर्लक्ष करून मन एकाग्र करू शकतात. आता आपण हे जे सगळं पाहतोय, ही जी पातंजली योगसूत्र आहे, तर यामध्ये या 195 याच्यामध्ये हे जी पहिली सूत्र जी आहेत जी आपण आत्ता पाहतोय ही समाधी योगातली. बऱ्याच जणांना असं वाटू शकतं की एकदम सुरुवात समाधीपासून केलेली आहे. तर या सगळ्या अध्यात्म मार्गामध्ये समाधी ही खूपच पहिली अवस्था आहे. मग त्यानंतर पुढं अनेक वरच्या पायऱ्या अवस्था या गाठायच्या असतात. तर आपण एखाद्या मुलाला मॉन्टेसरीतून काढतो आणि त्याला शाळेमध्ये टाकतो. ती जी त्याची अवस्था असते की पहिलीमध्ये त्याला घातलं, त्याला स्वतःला वाटत असतं की आपल्याला खूप काही आता नवीन नवीन शिकायला मिळतंय, आपण खूप हुशार व्हायला लागलोय. परंतु प्रत्यक्षात ती फक्त सुरुवात असते. तसंच समाधीबाबतचं आहे. आपल्याला याला जरी समाधीपाद म्हणलेलं असलं किंवा ही समाधीचा हा विषय आहे, आताच आपण संप्रज्ञात समाधीचा विचार केला, तर या तऱ्हेनं समाधी ही काही फार वरच्या टोकाची अवस्था आहे असं नाही आहे किंवा फार उच्च अवस्था आहे असं नाही आहे. तर एकाग्रतेच्या जवळ असणारी ही समाधी अशी एक अवस्था आहे. आज आपण
हे सूत्र जे आहे होतं हे या ठिकाणी थांबवूया.